Namaskar. Welcome to our channel. It's only study time. Today we will learn 3.3 Eco-friendly celebrations. पर्यावरण पोषक उत्सव. Textbook page number 60 to 63. Eco-friendly celebrations हे एक लेटर आहे जे शर्व या भारतातील मुलाने अमेरिकेत राहणाऱ्या अथर्व या त्याच्या चुलत भावाने जो पर्यावरण पोषक गणेश उत्सव साजरा केला आहे त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन करण्याकरिता लिहिलेलं पत्र आहे. पत्रामध्ये भारतात शार्व व त्याचे मित्र पर्यावरण पोषक दिवाळी फटाके न वाजवता केवळ लाडू इत्यादी फराळावर ताव मारून आणि फटाक्यांऐवजी कागदी कंदील व रायगड किल्ल्याची प्रतिकृती, रायगडावरील चित्र, माहिती जमा करणं इत्यादी उपक्रम करून साजरा करणार असल्याचे कळवतो. अथर्व भारतात कधी येणार याची उत्सुकता व थँक्सगिव्हिंग डे नंतर हॅलोवीन उत्सवाविषयी जिज्ञासा या पत्रामध्ये व्यक्त केली आहे. तसेच काका काकूंविषयी आदरही व्यक्त केलेला आहे. पहा, खाली काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. गेस द मीनिंग ऑफ अमेझिंग. अमेझिंग मीन्स विलक्षण, विस्मयचकित करणारे. सेलिब्रेटेड मीन्स साजरा केला. क्रॅकर्स मीन्स फटाके. नंबर 4 आहे पेपर लँटर्न मीन्स आकाशदिवा. पुढे पहा, क्वेश्चन नंबर 2 आहे. लिस्ट द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम ईच पॅराग्राफ ऑफ द लेटर. पत्रातील प्रत्येक परिच्छेदातील महत्त्वाच्या मुद्द्यांची यादी करायची आहे. पॅराग्राफ 1, 2, 3 and 4 असं दिलेलं आहे. पहा, फर्स्ट पॅराग्राफमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर सेलिब्रेटिंग इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. फर्स्ट ऑफ ऑल त्याचं अभिनंदन केलेलं आहे की इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा केल्याबद्दल अमेरिकेमध्ये. सेकंड पॅरामध्ये काय आहे पहा, प्लॅनिंग टू सेलिब्रेट इको फ्रेंडली दिवाळी विदाउट क्रॅकर्स बट विथ ट्रॅडिशनल स्नॅक्स. पहा, सेकंड पॅरामध्ये प्लॅनिंग आहे. कशाचं प्लॅनिंग? तर इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेशन करायचे विदाउट फटाके म्हणजे फटाके न वाजवता आणि फक्त ट्रॅडिशनल जे स्नॅक्स आहेत ते खाऊन आपल्याला काय करायचं, इको फ्रेंडली दिवाळी फेस्टिवल साजरा करायचा आहे. नंबर 3 पॅरामध्ये सांगितलेलं आहे प्लॅनिंग टू मेक पेपर लँटर्न अँड कलेक्टिंग पिक्चर्स अँड इन्फॉर्मेशन अबाउट राजगड फोर्ट टू मेक इट्स मॉडल. पहा, थर्ड पॅरामध्ये सांगितलेलं आहे की आपण कागदापासून आकाशदिवा बनवायचं, नंतर राजगड किल्ल्याविषयी इन्फॉर्मेशन, त्याचे पिक्चर्स कलेक्ट करायचे आणि त्याची प्रतिकृती बनवायची. नंबर पॅरा 4मध्ये सांगितलेलं आहे सबस्क्रिप्शन. दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट द फेस्टिवल वी सेलिब्रेट एनी टू अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन्स. आपण साजरा करीत असलेल्या कोणत्या 2 सणांची यादी करायची आणि त्यांच्यातील उत्सवातील महत्त्वाचे भाग तुम्हाला लिहायचे आहेत. पहा, इथे मकर संक्रांती आणि होळी या 2 सणांविषयी तुम्हाला 2 लाईनमध्ये माहिती दिलेली आहे. मकर संक्रांती जनरली फॉल्स ऑन January 14. This is mainly a women's and girls festival. It is celebrated in all parts of India under different names. Tilgud is distributed by all. It brings the people together. पहा, हा सण आहे जो मोस्टली ऑल इंडियामध्ये साजरा केला जातो. जनरली तो जानेवारी महिन्यामध्ये 14 तारखेला असतो. हा सण आहे वुमन्सचा, गर्ल्सचा आणि त्याच्यामध्ये सगळे पार्टिसिपेट करतात. एकमेकांना तिळगुळ देऊन तो सण साजरा केला जातो. पहा, नेक्स्ट आहे ते होळी. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे होळी हे कलर फेस्टिवल आहे. जनरली फॉल्स इन द मंथ of March. It is festival of colors. It is celebrated with great fun in India. People of all ages play Holi by applying colors to each others. पहा, आपण होळी एकमेकांना कलर्स वगैरे लावून साजरा करतो. पुढे काही ओरल वर्क दिलेला आहे.
तर ओरल वर्क सोपं आहे, ते तुम्ही स्वतः अभ्यासायचं आहे. त्याच्या पुढे रीडिंगचा काही पोर्शन दिलेला आहे, तो आपण या ठिकाणी सोडूया. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस मिनिंगफुली. पुढील वाक्य पूर्ण करायचे आहेत. अवर टीचर इज गोइंग टू शो अस द एक्सपेरिमेंट्स इन द लॅब. माय फादर इज गोइंग टू बाय अ न्यू कार. माय ग्रँडमदर इज गोइंग टू टेल अस अ स्टोरी टू नाईट. पहा, लक्षात ठेवा असं दिलेलं आहे. ग्रॅमॅटिकल पार्टचा थोडासा भाग आहे जो महत्त्वाचा आहे, जो की इथं समजावून सांगितलेला आहे. गोइंग टूचा उपयोग विल या अर्थाने केला जातो. भविष्यकाळात आपण जर करणार असलेल्या गोष्टींचा उल्लेख करायचा असेल, गोइंग टू प्लस मूळ क्रियापद अशा रचनेने करता येतो. उदाहरणार्थ, आय विल गिव्ह अ स्पीच ऑन मदर्स डे. आय एम गोइंग टू गिव्ह अ स्पीच ऑन मदर्स डे. भविष्यकाळातली क्रिया आहे, मी काय करणार आहे तर मदर्स डेवर स्पीच देणार आहे. पुढे पहा, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड कझन यूजिंग द फॉर्मॅट गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 62. जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे लेटर आपण पाहिलं अथर्व आणि शर्वचं, त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा चुलत भावाला पत्र लिहायचं आहे. पहा, या ठिकाणी मी तुम्हाला पत्र लिहून दिलेलं आहे. डेट 22/11/2015. प्लेस आहे नागपूर. माय डिअर नेहा, हॅलो, थँक्स फॉर युअर लेटर. इट वॉज नाईस टू नो दॅट यू आर फ्री फ्रॉम युअर एक्झाम नाव. आय वॉज हिअर दॅट accident. Please tell me about she. How long will she be bedridden? We are planning to visit Balaji temple. We are also going to Hyderabad. You know my friends Kaushal and Kaivalya, they are going to Kullu Manali. When you come here, we will visit Ramtek and Tadoba Tiger Reserve. How are uncle and auntie? Give my regards to them and love to dear Raju. Yours lovingly, Pooja. पहा, पूजाने नेहाला हे लेटर लिहिलेलं आहे. तिच्या एक्झाम नुकत्याच संपलेल्या आहेत. कोणाच्या? नेहाच्या एक्झाम नुकत्याच संपलेल्या आहेत आणि ती ना सुट्ट्यांचं प्लॅनिंग करते आहे की बालाजी टेम्पलला वगैरे आपण जाऊयात. माझे मित्र कौशल आणि कैवल्य पण गेलेले आहेत कुलू मनालीला. हे सगळं सांगते. आपण नंतर सुट्ट्यामध्ये रामटेक, ताडोबा टायगर रिझर्व पाहूया. अंकल आंटी कसे आहेत विचारत आहे आणि राजूला खूप सारं प्रेम देत आहे. लेटरचा आराखडा पूर्ण आपल्या टेक्स्टबुकमधलाच आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी हे लेटर आपण लिहिलेलं आहे. पहा, खाली तुम्हाला आणखी ओरल वर्क दिलेला आहे. रीड अँड रिमेंबर. वाचा आणि लक्षात ठेवायचं आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 63 वरील इको फ्रेंडली आणि सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स हे वाचायचं आहे. ओके, अशा पद्धतीनं आज आपण 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स या पाठावरचे क्वेश्चन आन्सर्स वर्कबुकमधले सोडवलेले आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्राला नक्की शेअर करा. कमेंट करा. जो काही पोर्शन समजला नसेल तो किंवा समजला असेल तरीही कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.